भोपळा आणि 1 वाटी गुळाचा आपण आज मस्त असा मऊ लुसलुशीत पदार्थ बनवूया, जो लहान मोठे सर्व आवडीने खातील. तर इथे मी घेतलाय भोपळा पाव किलो आहे. मार्केटमधून आणल्यानंतर त्याच्यावर ज्या बिया असतात ना, त्या काढून घ्यायच्या. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर याचे थोडे मोठे आपण तुकडे करून घ्यायचे. नंतर कुकरमध्ये पाणी घालायचं, साधारण 1 ते पाऊण ग्लास पाणी घालायचं. त्यात हे भोपळ्याचे तुकडे ठेवायचे. कुकरचं झाकण बंद करायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे. तिथे भोपळा मी उकडून घेतलेला आहे. उकडल्यानंतर एका परातीत काढून घेतलाय. सध्या तो गरमच आहे आणि गरम असतानाच तो काढून घ्यायचा. आता काय करायचं, याची आपण साल काढून घ्यायचे. तर असा जर भोपळा जे साल काढतो म्हटलं तर खूप वेळ लागतो आणि आपला हात पण दुखतो. तर इथे आपल्याला भोपळा किसायची गरज नाही, साल काढायची गरज नाही. मस्त असं उकडून घ्यायचं आणि नंतर त्याचे साल काढायचे. तर इथे बघा किती सहज याचे साल निघत आहेत ना, आणि पूर्ण गर निघत आहे, कुठेही काही वेस्ट होत नाहीये. अगदी साधी सोपी पद्धत आहे भोपळ्याचे साल काढायची. तर असंच आपण पूर्ण भोपळ्याचे साल काढून घेऊया आणि भोपळा थोडा गरमच ठेवायचा, पूर्ण थंड करायचा नाही. थंड केलं की काय होणार, थोडा वेळ लागेल काढायला. तर इथे बघा मस्त असं गर निघालेलं आहे, साल तेवढं फेकून द्यायचं. तर इथे पूर्ण भोपळ्याचं साल मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे चमच्याने आपण हलकंसं मॅश करून घेऊया. गरम आहे त्यामुळे ते लवकर होणार, वेळ लागणार नाही. म्हणून हे पूर्ण थंड करून घ्यायचं नाही, गरम असतानाच हे काम करून घ्यायचं. तर इथे बघा हे पूर्ण मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, 1 वाटी भोपळ्याला मी घेतलाय 1 वाटी गूळ. तर गूळ सुरुवातीला मी चाकूने थोडासा कापून घेतलेला आहे. 1 वाटी गूळ मिक्स करायचा आणि आता हा गूळ आपण भोपळ्यामध्ये मिक्स करून घेऊया. भोपळा गरम आहे त्यामुळे काय होणार, गूळ आपला लगेच वितळल्या जाणार, मेल्ट होईल. चमच्याने हलकंसं दाबून घ्यायचं आणि हे मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित आपला हा गूळ मेल्ट होईल. त्याकरता भोपळा थोडासा आपण गरमच ठेवायचा, अगदी पूर्ण थंड करायचा नाही. इथे बघा गूळ आपला मस्त असा मेल्ट होत आहे, कुठेही गुळाचे खडे राहायला नको, अगदी व्यवस्थित करून घ्यायचं. तर इथे बघा मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात घालायचं 1 चमचाभर खसखस आणि मिक्स करून घ्यायचं लगेचच. नंतर आपण यात ऍड करूया 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ घालायचं, अगदी थोडंसं, गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि वेलची पावडर किंवा जायफळ आपण यात घालायचं, जे घरात असेल ते घाला. त्या जायफळ थोडंसं मी किसून घेतलेलं आहे, किसून घालायचं आणि सुरुवातीला हे आपण मिक्स करून घ्यायचं. तर एक लक्षात ठेवायचं की भोपळा पूर्ण थंड होऊ द्यायचा नाही, थोडासा गरमच ठेवायचा, म्हणजे काय होणार, गूळ लगेच मेल्ट होईल. आता यात मावेल तेवढं पीठ आपण घालायचं, गव्हाचं पीठ. तर 1 कप गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घालून हे आपण मिक्स करून घेऊया. परत लागेल तर परत आपण पीठ घालायचं यात. तर परत मी यात अर्धा कप पीठ घातलेलं आहे. म्हणजेच काय, जेवढं पीठ आपल्याला लागेल ना तेवढं पीठ आपण यात घालायचं आणि मस्त होतं. एकदा तुम्ही नक्की करून बघा. तर इथे बघा पीठ मी मळून घेतलेलं आहे. खूप घट्ट करायचं नाही, खूप सैल पण करायचं नाही, अगदी मध्यम करायचं. तर मस्त असा गोळा झालाय. थोडंसं तूप लावायचं, तूप लावून परत एकदा असं हे एकजीव करून घ्यायचं. आणि एवढ्या 1 पाव भोपळ्या करता मला कमीत कमी 2 कप आणि थोडंसं त्यावर 1 मूठभर एवढंच मला पीठ लागलेलं आहे, म्हणजे 2.25 कप एवढं पीठ लागलेलं आहे, त्यापेक्षा जास्त नाही. तर आता पीठ मळून आपल्याला असं ठेवायचं नाही, कारण यात गूळ आहे आणि भोपळा आहे, त्यामुळे काय होणार, जर असंच ठेवलं तर हे पीठ ना थोडं पातळ होईल, त्यामुळे लगेच बनवायला घ्यायचं. तर थोड्यासा पिठाचा गोळा करायचा, वरनं थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं. तांदळाचं पीठ नको असेल तर तूप लावून सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता, पण तूप लावून जर तुम्हाला लाटता नसेल येत तर मग थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. तर इथे बघा मी मस्त असं लाटून घेतलेलं आहे. आता काय करायचं, तुम्हाला जर लाटायला प्रॉब्लेम होत असेल, जमत नसेल, तर मग काय करायचं, 1 वाटी घ्यायची किंवा 1 प्लेट घ्यायची, ते ठेवायची त्यावर, कडे आणि कडेचं पीठ काढून घ्यायचं. म्हणजे काय होणार, आपले जे हे घारगे आहेत ना अगदी व्यवस्थित एकसारखेच दिसतील आणि दिसायला छान दिसतील. हे बघा अगदी पातळ करायची नाही, अगदी जाड करायची नाही, जशी आपली चपाती असते ना त्यापेक्षा थोडंसं आपण जाड करून घ्यायचं. तर दुसरं सुद्धा आपण असंच करून घ्यायचं. हलकंसं तांदळाचं पीठ लावायचं आणि हे लाटून घ्यायचं. असे कट करून घेतले की काय होतात, मस्त असे एकसारखे आपले घारगे दिसतात. घारगे म्हणा किंवा घाऱ्या म्हणा, काही म्हणू शकता. तर इथे बघा दुसरं सुद्धा आपलं तयार झालेलं आहे.
तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे, तर असेच आपण थोडेसे बनवून घेऊया आणि एका वेळेला मग सर्व तळायला घेऊया. तर तेल मी आधीच गरम करून ठेवलेलं आहे. तेल मध्यम गरम करायचं. जेव्हा आपण घारगे तेलात सोडतो ना, तेव्हा गॅस थोडी वाढवून घ्यायची आणि घारगे असे फुगायला लागले की गॅस मध्यम करायची. तर इथे बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत. वरनं थोडंसं आपण तेल घालून घ्यायचं आणि याला पलटून घ्यायचं आणि बघा किती सुरेख रंग आलाय, काय मस्त असं टम्म फुगलाय आणि सुरेख मस्त दिसायला मस्त आहे, चवीला खूप छान आहे. आणि मला असे घारगे ना श्रीखंड सोबत खायला आवडतात, पण आमच्या घरात हे 5 मिनिट पण राहिलेत नाही, 5 मिनिटात सर्व संपलेत. तर काढून घेतलंय आणि दुसऱ्या पण सुद्धा आपण एक असाच करून घेऊया. तेलात सोडताना गॅस थोडा वाढवून घ्यायचा. घारगे फुगायला लागले की गॅस मग थोडासा मिडियम करून घ्यायचा किंवा थोडासा कमी करून घ्यायचा. वरनं थोडं तेल घालायचं, पलटून घ्यायचं आणि हे सुद्धा बघा किती मस्त असं टम्म फुगलेलं आहे. रंग किती सुरेख आलेला आहे. तर हे सुद्धा आपण काढून घेऊया. आणि म्हणजे मुलांना हे खूप आवडतं. असं तुम्ही मुलांना टिफिनमध्ये जरी दिलं ना तरी ते मस्त असे आवडीने खातील. तर इथे बघा किती मस्त झालेले आहेत, टम्म फुगलेले आहेत, दिसायला किती छान दिसत आहेत आणि टेस्टी आहेत, हेल्दी आहेत. प्रवासात सुद्धा नेऊ शकता, मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. मस्त झालेत. आणि असं नाही की ते काही वेळाने कडक होतील, अजिबात नाही. तुम्ही योग्य ते प्रमाणात करा, अजिबात ते कडक होणार नाही. बरेचदा असं होतं की केल्यानंतर थोड्या वेळाने ते कडक होतात, पण नाही, या प्रमाणात तुम्ही करा, मस्त होणार, कुठेही चूक होणार नाही, परफेक्ट होतील. आणि बघा किती मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि अगदी कलर बघा किती मस्त आलाय. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता.